रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर 1 पिंपळनेर व युनिट नंबर 2 करकम कारखान्याचे 1 ते 10 जानेवारी अखेर प्रति टन 2800 रुपये प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नंबर 1 पिंपळनेर व युनिट नंबर 2 करकमकडे 1 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत गाळपास आलेल्या 5व्या 10 दिवसाचे उसास प्रति टन 2800 रुपये प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. 10 दिवसाला व वेळेत पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याचे 51 कोटी 73 लाख बँकेत जमा केले आहेत. या गाळप हंगामात आज अखेर कारखान्याने ऊस बिलापोटी 235 कोटी 33 लाख अदा केलेले आहेत. 15 डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आलेली असून उर्वरित बिले अदा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. आज अखेर कारखान्याचे सभासद, बिगर सभासद व ऊस पुरवठादार यांनी सर्व हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले असून सन 2024-25 हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, बिगर सभासद व ऊस पुरवठादार यांनी त्यांच्या सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करून हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिले आहे.